कृष्ण स्नेह किचन मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत अगदी झटपट बनणारा पण चविष्ट असा आलू पालक पराठा। बहुतेक वेळा मुलांना पालक अजिबात आवडत नाही, त्यामुळे तुम्ही असा पालक पराठा नक्की ट्राय करू शकता। हा मुलांना देखील खूप आवडतो। चला तर मग रेसिपी पाहूया। पालक पराठा बनवण्यासाठी सर्वप्रथम एका टोपामध्ये पाणी आपण गरम होण्यासाठी ठेवूया। पाण्याला उकळी यायला लागली की त्यामध्ये निसून घेतलेला आणि स्वच्छ पाण्याने धुतलेला पालक घालून घ्यायचा आहे। मी अर्धी जुडी पालकचा वापर केलेला आहे। आता पालकच्या भाजीला चमच्याने थोडं वर खाली करून घ्यायचं आहे, जेणेकरून सर्व बाजूचा पालक शिजला जाईल। अगदी खूप वेळ पालक आपल्याला शिजवायचा नाही। 1 ते 1.5 मिनिट उकळत्या पाण्यामध्ये पालक आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। त्यानंतर पालकमधील सर्व पाणी काढून टाकायचं आहे आणि पुन्हा यामध्ये 1 ग्लास थंड पाणी घालायचं आहे। त्यामुळे पालक लवकर थंड होईल आणि पालकचा रंग देखील बदलणार नाही। पालक आता थंड झालेला आहे। आता यातील सर्व पाणी काढून टाकूया आणि पालकला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया। पालक आपल्याला मिक्सरला बारीक दळून घ्यायचा आहे। आता यामध्ये घालायचे आहेत 2 ते 3 तुकडे आल्याचे, 7 ते 8 पाकळ्या लसणाच्या। लसूण खात नसाल तर स्किप केला तरी चालेल। 1 छोटा चमचा जिरे घालायचं आहे। ह्या सर्व गोष्टी मिक्सरला अगदी बारीक दळून घ्यायच्या आहेत। आता एका मोठ्या भांड्यामध्ये मी 1.5 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। गव्हाच्या पिठामध्ये 1 चमचा ओवा हाताने क्रश करून घालून घ्यायचा आहे। छोटा पाव चमचा हळदी पावडर घालायची आहे। हळदी पावडर अगदी खूप घालायची नाही। आता यामध्ये 2 छोटे चमचे लाल मिरची पावडर घालून घेऊया। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। 1 छोटा चमचा धना पावडर घालून घ्यायची आहे। 2 हिरव्या मिरच्यांना मी बारीक कट करून घेतलेला आहे, त्या घालायच्या आहे। तुम्ही हिरव्या मिरच्या मिक्सरला देखील फिरवून घेऊ शकता। बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आहे। चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे 1 छोटा चमचा आणि यामध्ये 4 चमचे बेसन घालायचं आहे। बेसनाने पराठ्याला छान चव येते। दोन उकडलेले बटाटे मी असे किसणीने किसून घालत आहे, जेणेकरून बटाट्याच्या यामध्ये गुठळ्या राहणार नाही आणि पराठा लाटताना फुटणार नाही, याची काळजी घ्यायची आहे। 2 बटाटे मी किसून घेतलेले आहेत। आता यामध्ये घालूया 1 चमचा भर तेल। एक चमचा सफेद तीळ घालून घ्यायचे आहेत। मिक्सरला बारीक दळून घेतलेला पालक यामध्ये घालायचा आहे। सर्व गोष्टींना व्यवस्थित हाताने मिक्स करायचं आहे। प्रथमतः सर्व गोष्टी हाताने व्यवस्थित मिक्स करून नंतर थोडं थोडं पाणी घालून पिठाचा असा गोळा मळून घ्यायचा आहे। आता पिठाला 10 मिनिटं रेस्ट करू द्यायचं आहे। 10 मिनिटं पिठाने रेस्ट केलेलं आहे। पराठा लाटण्याआधी मी पीठ पुन्हा एकदा मळून घेतलेलं आहे। आता एक छोटा पिठाचा गोळा घ्यायचा आहे। पिठाच्या गोळ्याला सुखं पीठ लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे। आपण चपाती लाटतो तसा हा पराठा तुम्ही लाटू शकता किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही या पराठ्याला कुठलाही शेप देऊ शकता, अगदी त्रिकोणी, चौकोनी। अशा प्रकारचे पराठे बनवायला देखील खूप सोपे आहे आणि ज्यांना पालक अजिबात आवडत नाही ते देखील अशा प्रकारचा पराठा आवडीने खातात। तुम्ही अशा प्रकारचा पराठा नक्की बनवून बघा। आता थोडंसं सुखं पीठ लावून घेऊया आणि पराठा लाटून घ्यायचा आहे। अगदी खूप सुखं पीठ देखील लावण्याची गरज नाही।
पराठा आपला लाटून झालेला आहे. गॅसवर तवा देखील आपला छान तापलेला आहे. आता तव्यावर थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे. आता यावर पराठा घालून घेऊया. तुम्ही तेलाच्या ऐवजी पराठे भाजताना तुपाचा वापर देखील करू शकता. तुपात भाजलेले पराठे देखील खूप छान लागतात. पराठा उलट सुलट करून दोन्ही बाजूने भाजून घ्यायचा आहे. वरच्या बाजूने आपण पराठ्याला तेल लावलेलं आहे. आता पराठा पलटी करायचा आहे आणि दुसऱ्या बाजूने देखील आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. सर्व बाजूने आपला पराठा व्यवस्थित भाजला गेलेला आहे. झटपट बनणारा आलू पालक पराठा आपला तयार आहे. अशाच प्रकारे सर्व पराठे आपण बनवून घेणार आहोत. खाण्यासाठी तयार आहे आपला आलू पालक पराठा. हा पराठा तुम्ही तुमच्या आवडीची भाजी, दही, टोमॅटो सॉस किंवा लोणच्याबरोबर देखील खाऊ शकता. सकाळच्या गडबडीत मुलांसाठी हे पराठे झटपट बनवून तयार होतात आणि पौष्टिक देखील आहेत. तुम्हाला ही आलू पालक पराठा रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत. थँक्यू.